Namaskar. Next example is divide the number 20 in two parts such that sum of their squares is minimum. म्हणजे 20 हा नंबर आहे त्याचे टू पार्ट्स करायचे. टू पार्ट्स मीन्स काय, नंबरचे टू पार्ट्स म्हणजे 20 अशा पद्धतीने x प्लस वाय ह्या फॉर्म मध्ये असायला हवा. म्हणजे टू पार्ट्स होतील की x प्लस वाय, एक्स अँड वाय असे दोन नंबर्स आहेत, त्या दोन नंबरच्या ऍडिशनचे टू पार्ट्स करायचे 20चे. पण कंडिशन काय घातली आहे, सच दॅट सम ऑफ देअर स्क्वेअर इज मिनिमम. आता अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये जेव्हा मिनिमाइज करायला सांगतात किंवा एखादी गोष्ट मॅक्झिमाइज करायला सांगतात, त्याचा अर्थ डबल डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट आहे आणि तो मिनिमम मॅक्झिमा आपण बघितलंय, त्याच्याशी रिलेटेड हे एक्झाम्पल असणार आहे. काहीतरी मिनिमाइज और काहीतरी मॅक्झिमाइज करायला सांगितलं असेल तर कोणतं फंक्शन मिनिमाइज करायचं आहे किंवा मॅक्झिमाइज, त्याचं डेरिव्हेटिव्ह आणि डबल डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायला लागतं. त्यासाठी ते रूल लक्षात ठेवायचे की मिनिमाइज किंवा मॅक्झिमाइज करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. 0ला इक्वेट करून सी ची व्हॅल्यू काढतो आपण, एक्स म्हणा सी वाय काही म्हणा इथे, तर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेतो. देन एक डबल डॅश ऑफ दॅट पॉईंट, हा जो पॉईंट मिळाला आहे त्या पॉईंटला, सी या पॉईंटला पॉझिटिव्ह येत आहे फंक्शन और निगेटिव्ह येत आहे हे चेक करतो आणि मग त्या पॉईंटला ती मिनिमम आहे किंवा मॅक्झिमम आहे का हे ठरवतो. ह्या स्टेप्सने जायचे. त्यामुळे अशा टाईपचं फंक्शन आलं ज्या ठिकाणी मिनिमाइज करा और मॅक्झिमाइज करा असं जर सांगितलं असेल तर हे रूल्स आहेत ते आपल्याला इथे लागणार आहेत. आता फक्त जसं एक स्टेटमेंट असं बघत आपण काय काय दिलंय, कुठल्या व्हेरिएबलला काय म्हणायचं, कुठलं व्हेरिएबल मिनिमाइज और मॅक्झिमाइज करायचे. कारण टू व्हेरिएबल्स आले तर एखादं स्टेटमेंट आपण त्याचा टू व्हेरिएबलचं वन व्हेरिएबलमध्ये करण्यात यूज करायचं आणि देन कुठलं व्हेरिएबल मिनिमाइज किंवा मॅक्झिमाइज करायचं हे ठरवावं लागतं. थोडीशी ट्रिकी आहेत पण तुम्ही भरपूर सॉल्व्ह केलीत एक्झाम्पल की येते. मेन रूल हा लक्षात ठेवा की आपल्याला एफ डॅश सी कुठेतरी 0ला इक्वेट करून सीचे नंबर्स म्हणजे सीच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. त्या व्हॅल्यूजवरनं आपल्याला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे डबल डेरिव्हेटिव्ह हे चेक करायचं आहे आणि मग त्या व्हॅल्यूजसाठी ते फंक्शन मिनिमाइज और मॅक्झिमाइज असेल असं आपण म्हणू शकतो. सो इथे सुरुवात करूया. 20 दिलेला आहे, टू पार्ट्समध्ये दिला आहे, त्यामुळे आपण एक्स आणि वाय हे टू पार्ट्स समजूया 20चे. सो सपोज 20 इज डिवायडेड इन टू पार्ट्स. सपोज 20 इज इक्वल टू एक्स प्लस वाय, हे ते दोन पार्ट्स टू पार्ट्समध्ये डिवाइड केले म्हणजे त्या दोघांची ॲडिशन म्हणजे 20 आलं पाहिजे असं त्याचं मिनिंग असतं. सो एक्स प्लस वाय. आता कुठल्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू, एक्सची काढा वायची काढा कुठलेही, पण ते व्हेरिएबल नंतर मिनिमाइज करायचं. जनरली आपण dy बाय dx म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, त्यामुळे वाय इज इक्वल टू काय जास्त इझी, कारण आपल्याला लगेच dy बाय dx हे असं म्हणण्याची किंवा लिहिण्याची जास्त सवय, dx बाय dy मध्ये कन्फ्युजन नको व्हायला म्हणून वायची व्हॅल्यू आपण इथे काढून घेऊया. सो दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू काय होणार, हा एक्स कडे गेला की y इज इक्वल टू 20 मायनस एक्स. इक्वेशन वर असं लिहूया, कुठे वायची व्हॅल्यू लागली तर सबस्टिट्यूट करता येईल. आता काय दिलंय की सम ऑफ देअर स्क्वेअर्स मस्ट बी मिनिमम. म्हणजे सम ऑफ देअर स्क्वेअर्स म्हणजे नक्की काय, कोणतं स्टेटमेंट आहे. सो वी हॅव टू मिनिमाइज सम ऑफ स्क्वेअर्स, म्हणजे टू मिनिमाइज सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ दॅट पार्ट, म्हणजे हे ते पार्ट आहेत एक्स आणि वाय. सम ऑफ स्क्वेअर्स टू मिनिमाइज सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे एक्सचा स्क्वेअर प्लस वायचा स्क्वेअर, हे आपल्याला हे फंक्शन मिनिमाइज करायचं आहे. पण म्हटलं तसं जर आपल्याला आधीच्या स्टेटमेंटवरनं जर एखादी वायची किंवा एक्सची व्हॅल्यू म्हणजे अवेलेबल असेल तर ती इथे पुट सबस्टिट्यूट करा, म्हणजे एका फंक्शनमध्ये म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये सगळं फंक्शन होईल आणि मग डेरिव्हेटिव्ह काढायला वगैरे सोपं जाईल. सो मग फंक्शन इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, पण एका फंक्शनमध्ये घालायचं असेल तर वायची व्हॅल्यू इथे घालूया इन द फॉर्म ऑफ एक्स आहे, म्हणजे सगळं फंक्शन एफ एक्स ह्या फॉर्ममध्ये येईल. सो एफ इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, एफ इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे आपलं फंक्शन आहे. पण वायची व्हॅल्यू घालूया एका व्हेरिएबलमध्ये येईल, त्याशिवाय डेरिव्हेटिव्ह नाही ना पुढे. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय मीन्स काय 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इम्प्लाइज एक्स स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर मीन्स 400 मायनस 2 इंटू 20 इंटू एक्स आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर करायचं म्हणजे मायनस 40x प्लस एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर, देअरफॉर एफ काय मिळालं आपल्याला 2x स्क्वेअर
प्लस की आधी आपण एक्सची टर्म आधी घेऊया -40x प्लस 400 क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले आपल्याला. आता आपण काय करतो नेक्स्ट स्टेप. आता हे सगळं एका व्हेरिएबलमध्ये सो dy बाय dx किंवा f डॅश x असं आपण म्हणू शकतो, कारण x या व्हेरिएबल मधल्याच सगळ्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत. सो आपण फर्स्ट स्टेप काय करणार, f डॅश x इक्वल टू 0 त्याच्या नेक्स्टच्या व्हॅल्यूज मिळतील. ज्या व्हॅल्यूज मिळतील त्या आपल्याला बघायच्या आहेत की कुठली मिनिमाइज व्हॅल्यू करेल, कुठली मॅक्झिमाइज करेल, की व्हॅल्यू आपल्याला x ची चूज करायची आणि त्यावरून आपल्याला y ची कधीही काढता येईल, कारण आता आपल्याकडे स्टेटमेंट त्यावरून y ची आपल्याला काढता येईल. सो फर्स्ट आपण काय करणार, सपोज f डॅश x इज इक्वल टू 0. सो हा f डॅश x सॉरी f डॅश x काढायचं आहे. हे अजून fच मिळालं आहे, पण fच सिम्प्लिफाय केलं आहे फक्त. अजून f डॅश x काढायचा आहे आणि मग तो इक्वल टू 0 करायचा. तर आधी f डॅश x काढून घेऊया. सो f डॅश x इज इक्वल टू 2x म्हणजे 4x मायनस 4t आणि एवढंच. आता हा f डॅश x इक्वेट करायचा आहे 0 ला. सो f डॅश x इक्वल टू 0 काय इक्वेट करायचा, त्याच्यावर आपल्याला x च्या व्हॅल्यूज मिळणार आहे म्हणून तो इक्वेट करायचा. So f dash x is 4x minus 4t is equal to 0. So 4x is equal to 4t. Therefore x is equal to 40 upon 4. Okay. आता x च्या किती व्हॅल्यूज मिळाल्यात, एकच व्हॅल्यू मिळाले, सिंगल व्हॅल्यू मिळाले. त्यामुळे आपल्याला या सिंगल व्हॅल्यू साठीच f डबल डॅश x किती येतं हे चेक करावं लागेल. या सिंगल व्हॅल्यू साठी f डबल डॅश x पॉझिटिव्ह येत आहे का निगेटिव्ह येत आहे, त्यावरून x इज इक्वल टू 10 ला फंक्शन मिनिमाइज होईल का मॅक्झिमाइज होईल ते तिथे डिसाइड होणार आहे. आता आपण f डबल डॅश काढून बघायचं याचं आणि मग फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ॲट दिस पॉइंट हे चेक करायचं असतं. सो f डबल डॅश ऑफ x. आता f डॅश काय होतं, 4x मायनस 4t होतं ना, हे f डॅश x त्याचं f डबल डॅश म्हणजे 4x चं डेरिव्हेटिव्ह 4 आणि मायनस 4t चं 0. सो f डबल डॅश x काय आलं 0 विच इज पॉझिटिव्ह. आता ॲट x इज इक्वल टू 10 कारण आपल्याकडे एकच व्हॅल्यू अवेलेबल आहे, ती सबस्टिट्यूट करून बघायची. आता x इज इक्वल टू 10 या f डबल डॅश x इज इक्वल टू 4 मध्ये कुठे घालायची, कारण इथे कुठलाच x हे व्हेरिएबल आलेलंच नाही, कॉन्स्टंट फंक्शन आहे. त्यामुळे कॉन्स्टंट फंक्शनसाठी कुठल्याही नंबरसाठी व्हॅल्यू काय राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे. सो ऑल्सो ॲट x इज इक्वल टू 10 f डॅश x काय व्हॅल्यू देतो आपल्याला 4 विच इज पॉझिटिव्ह. मग आता f डॅश x पॉझिटिव्ह असेल तर फंक्शन त्या पॉइंटला x या x इज इक्वल टू 10 ह्या पॉइंटला काय होतं, मिनिमम होतं, मिनिमाइज होतं फंक्शन. सो वी कॅन से दॅट ॲट x इज इक्वल टू 10 फंक्शन गिव्स मिनिमम व्हॅल्यू. आणि मग उरलेला पार्ट काय आहे तो पण काढायचा. तर इथे सोपं आहे, 10 आणि उरलेला काय असणार 20चा 10. सो 10 हे जर दोन पार्ट्स 20चे घेतले तर त्यांचे स्क्वेअर्स केल्यानंतर फंक्शनचे काय स्टेटमेंट येते, फंक्शन गिव्स मिनिमम व्हॅल्यू असं आपल्याला मिळेल. त्यामुळे हे अशा पद्धतीने हे सोडवायचं. सो f डॅश x ग्रेटर दॅन 0 therefore f हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू 10. सो x इज इक्वल टू 10 गिव्स मिनिमम व्हॅल्यू. त्यामुळे y ची व्हॅल्यू काढूया. दॅट इम्प्लाइज y ऑल्सो 10 ना, ती सोपी आहे. आता ती ओरली तुम्ही काढू शकता. 20 इज इक्वल टू 10 प्लस y. सो y इज इक्वल टू 10. So x is equal to 10 and for x is equal to 10 and y is equal to 10, this x square plus y square will give minimum value. या minimum जे काय असेल ते देईल असं आपण म्हणू शकतो. Therefore, for x is equal to 10 and y is equal to 10, sum of square will be minimized. Will be minimized. आणि तुम्ही पाहिजे तर क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं असेल तर थोडेसे स्क्वेअर चेक करून बघा की 20चे किती पार्ट्स येऊ शकतात. 1 and 19 येऊ शकतं, 2 and 18 येऊ शकतं, 3 and 17 येऊ शकतात. हे डिफरंट ऑप्शन्स आहेत. त्यातलं 10 and 10 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर इज 100 प्लस 100 200 आणि उरलेले बाकीचे सगळे स्क्वेअर्स करून बघा आणि चेक करू शकता तुम्ही काय आहे.